आता जवळजवळ सगळ्याच गाड्या सीएनजीवर वापरल्या जातात आणि शक्यतो लोक पेट्रोल कमी ठेवतात. काय होतंय, कधी कधी गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपून जातं आणि पेट्रोल नसेल तर सीएनजी गाडी स्टार्ट होत नाही लवकर. काय वेळेला लॉंग सेल्फ घेऊन स्टार्ट होते, पण आता शक्यतो पेट्रोल नसेल तर सीएनजी गाडी लवकर स्टार्ट होतच नाही आणि शक्यतो स्टार्टच नाही होत. तर अशा वेळेला काय करायचंय, आपल्याकडे जाऊ शकणार नाहीये. आणि बऱ्याच वेळा असं झालंय, मला कॉल पण आली होती की आता पेट्रोल संपलंय आणि गाडी स्टार्ट होत नाही. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं, इमर्जन्सीमध्ये जो सीएनजीचा जो बॉक्स दिलेला आहे तो ब्लिंक होत असतो नेहमी पेट्रोल संपल्याच्या नंतर. तर भरपूर सारे प्रयत्न करा, बरेच जणांना शक्यतो जमणार पण नाहीये. पण मी पुन्हा एकदा सांगतो, जो सीएनजीचा सिम्बॉल आहे तो ब्लिंक होत असतो. खाली ते सीएनजी आणि पेट्रोलसाठी शिफ्ट करण्यासाठी बटन दिलेलं आहे. ते बटन तुम्ही एक 20 ते 30 सेकंद दाबून धरायचं, म्हणजे तो ब्लिंक होणारा सिम्बॉल आहे तो थांबणार, स्टॉप होणार बटन दाबून धरल्याच्या नंतर, आणि लगेच सेल्फ मारायचा आहे. गाडी लगेच स्टार्ट होणार आहे आणि तुम्ही पेट्रोल पंपपर्यंत जाऊ शकता. गाडी एकदा स्टार्ट झाली, आरपीएम वरती गेला, गाडी परत बंद होणार नाही. पण हे थोड्या वेळासाठीच करायचं, नेहमी नेहमी असं करू नका. आहे पेट्रोल भरा, नंतर गाडी पुन्हा चालवा. हे फक्त इमर्जन्सीसाठी सांगितलं मी तुम्हाला, तात्पुरतं. कारण याच्यामुळे जे नुकसान होणार आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण इमर्जन्सी असेल तरच हे करायचं आहे, बार बार करायचं नाहीये.